तर जय शिवराय मंडळी. काल आपण पाहिला होता आपला किल्ले शिवनेरीचा ब्लॉग पार्ट 1 आणि आज आपण सुरुवात करत आहोत आपल्या किल्ले शिवनेरीवरतील ब्लॉग पार्ट 2ला. तर त्या ठिकाणी काल आपण या ठिकाणी आल्यावर थोडीशी विश्रांती घेतली आणि त्यानंतर आपण पुढे आलो. तर या ठिकाणी कॉलेजची काही मुलं जमली होती. पहिल्यांदा आपल्याला समजलं नव्हतं काय झालं. त्यानंतरच आपल्याला समजलं की या ठिकाणी त्यांनी एक गाईड पण आणला होता आणि तो गाईड त्यांना चांगल्या पद्धतीने असं गाईड करत होता की हे दरवाजे कोणत्या साली बांधले गेले असतील किंवा त्यांची बांधकाम कसं झालं असेल, त्यांनी कोणत्या प्रकारे सर्व असं नाही का पाण्याची व्यवस्था वगैरे केली असेल. तर या सर्व गोष्टी हा गार्ड या मुलांना समजून सांगत होता आणि मुले त्याचं नोट डाऊन पण करून घेत होते. त्यानंतर आपण पुढे आलो होतो शिवाई देवीच्या मंदिराजवळ. या ठिकाणी देखील हा गार्ड या दरवाजाबद्दल त्यांना काही माहिती देत होता. त्यामध्ये आपल्याला देखील असं समजलं की हा दरवाजा पेशवाई काळात बांधला गेलेला आहे, कारण ह्या दरवाजाची रचना थोडीशी शनिवारवाड्यातील दरवाजांसारखी आहे. शिवाई मातेच्या मंदिरामध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे आपण त्या ठिकाणी कोणताही व्हिडिओ घेतला नाही व कोणताही नियम तोडला नाही. या ठिकाणी तुम्ही जे पाहताय ह्या त्याकालीन पाण्याच्या टाक्या आहेत. यामध्ये पाणी साचवून ते पिण्यासाठी व इतर वापरासाठी वापरलं जायचं. त्यानंतर आपल्या सागरभाऊंना तहान लागली होती. आपण कोणतंही प्लास्टिकची बॉटल किंवा काही वरती आणलं नव्हतं, त्यामुळे आपण ह्याच पाणपोईने पाणी पिलो. पाणी एकदम थंड होतं. त्यानंतर आपण आलो होतो ह्या जिजामाता आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या या मंदिरामध्ये. या ठिकाणी आपण जिजाऊ माता आणि शिवछत्रपती महाराजांचे दर्शन घेतले आणि त्या ठिकाणून आपण पुढे आलो होतो या कामिनी मशिदीजवळ. ही कामिनी मशीद जी आहे ती 1616 ते 1617 या सुमारास बुरहान निजामशाह याने प्रार्थनेसाठी बनवली होती. त्या कामिनी मशिदीबद्दल या ठिकाणी असं पूर्णपणे माहिती दिलेली देखील आहे. त्यानंतर आपण पोहोचलो होतो आपल्या शिवछत्रपती महाराजांच्या जन्मठिकाणी म्हणजेच या ठिकाणी. या ठिकाणी आलो आणि खूप छान वाटत होतं. खूप गर्दीही होती. त्यानंतर आपण आतमध्ये जाऊन महाराजांचं दर्शन घेतलं. या ठिकाणी त्याकालीन महाराजांचा जो पाळणा होता तो अजूनही या ठिकाणी एकदम सुरक्षित ठेवलेला आहे. त्या ठिकाणी महाराजांचं एक छोटंसं असं स्मारक देखील आहे. स्मारकाच्या पाया पडलो आणि आपण आलो होतो बाहेर. तर या ठिकाणाहून देखील ही वास्तू खूप छान दिसत होती. परत आपण एकदा पुन्हा महाराजांचा पाळणा पाहण्यासाठी गेलो होतो, कारण आपल्याला त्या ठिकाणी असं गेल्यावरती एकदम छान वाटत होतं. महाराजांच्या पाळण्यापासून दूर जाऊशीच वाटत नव्हतं. त्यानंतर आपण आलो होतो बाहेर. तर या ठिकाणी हे दादा गडावरती साफसफाईचं काम करत होते. आता तुम्हाला ब्लॉग पार्ट 2 जर आवडला असेल तर लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि जय शिवराय कमेंट करायला विसरू नका. तसेच आपल्या अकाउंटवरती ब्लॉग पार्ट 3 पण येणार आहे, तर आपल्या अकाउंटला फॉलो करायला देखील विसरू नका.